निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराजे देसाई यांनी जनतेच्या सहभागावर भर दिला. ही निवडणूक जनतेने हाती घेतली असे ते म्हणाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे ही लढत केवळ पक्षांपुरती मर्यादित राहिलेली नाही असेही त्यांनी नमूद केले. विकास कामे, स्थानिक प्रश्न आणि नेतृत्वावर विश्वास या मुद्द्यांवर मतदारांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचा दावा त्यांनी केला. कार्यकर्त्यांनीही जनतेच्या भावना ओळखून काम करावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक लढतीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मधला जो तेव्हा मुंबईतला जो वाद होता, कुठेतरी पाटणच्या मतदारसंघातून तुम्हाला एक प्रकारे मालकमंत्री असा उल्लेख केला गणेश नाईकांनी आणि तुमचा टांगापलटी करण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली. त्याने ऐकलेलं नाही. गणेश नाईक साहेबांच्या टांगापलटी करण्याचा विषय झाला, त्यांनी सुरुवातीला केला होता. शिंदे साहेबांच्या बद्दल बोलले होते की एकनाथ शिंदे साहेबांचा टांगा पलटीन घोडे फरार मी करेन. तेव्हा मी नव्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात होतो. आमच्या नेत्याबद्दल ते असं बोलल्यामुळे मी म्हणलं, तुम्ही जसं म्हणताय तसं आमच्या नेत्यांनी, माझे नेते गणेश नाईक साहेबांना म्हणावं एकनाथ शिंदे साहेबांनी, ते स्वतःला कधीपासून माझे नेते समजायला लागले की मी परवानगी दिलो म्हणायला. म्हणून त्यांनी माझं वक्तव्य ऐकायला पाहिजे. मी काय बोललो, मी म्हणलं एकनाथ शिंदे साहेबांनी जर आम्हाला परवानगी दिली तर आम्ही तुमचा टांगापलटी करू म्हणून. त्यामुळे गणेश नाईक साहेबांनी कदाचित आता वयोमानामुळं मी काय बोललेलो त्यांनी ऐकलं नाही किंवा त्याला सांगणाऱ्यांनी बरोबर सांगितलं नाही, मला माहित नाही. पण अजून सुद्धा माझं म्हणणं आहे, जर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि आता काय हो, जवळ आलोय आम्ही महानगरपालिकेला. मुंबई महापालिकेमध्ये गणेश नाईक साहेबांचे नगरसेवक आणि शिंदे साहेबांचे नगरसेवक 10-12 जागांचा फरक आहे फक्त. त्यामुळे असं काय नाही, एवढं साम्राज्य माझं आहे नवी मुंबई म्हणणारे, यांना एवढं घासत घासत आम्ही शिवसेना तिथं पोचलेलो आहे. ठीक आहे, प्रत्येकाची वेळ यावी लागते, ती सुद्धा वेळ लवकर येईल. पहिल्या दिवशीपासून ते आतापर्यंत अतिशय पूर्णपणानं मतदारसंघामध्ये गाव टू गाव मॅक्झिमम जाण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघातली निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आहे आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या मंत्री महोदयांनी आमच्या विरोधात येऊन जी वक्तव्य इथं मतदारसंघात केली, त्याच्यामुळं जनता चिडून उठलेली आहे, जनता पिटून उठलेली आहे आणि जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे. निश्चितपणे शिवसेनेचं प्रचंड बहुमत जिल्हा परिषदेमध्ये पण पाटण तालुक्यात आणि पंचायत समितीमध्ये पण